जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे नवीन रिक्षा टॅक्सी परवान्यांच्या खुले धोरणाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन विभागाचे सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी दिली आहे। नवीन ऑटो रिक्षा टॅक्सी परवान्यांच्या सध्याच्या खुले धोरणाला तात्काळ प्रभावाने स्थगिती देण्यात आली असून नवीन इरादापत्रे देण्याचे काम थांबवण्यात आले आहे, असे नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन विभागाचे सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे। राज्यातील विविध संघटनांकडून ऑटो रिक्षा आणि टॅक्सी परवान्यांचे खुले धोरण बंद करण्याबाबत विनंती परिवहन आयुक्त कार्यालयास प्राप्त झाली होती। त्यानुसार परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 9 मार्च 2026 रोजी बैठक पार पडली असून या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार परिवहन मंत्र्यांनी रिक्षा आणि टॅक्सी परवान्यांच्या खुले धोरणास स्थगिती देण्याचे निर्देश दिले। त्यानुषंगाने परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत, असेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जाधव यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। माननीय मंत्री महोदय परिवहन यांनी रिक्षा परवाना यांना आता तात्पुरती स्थगिती दिलेली आहे। त्यामुळे सध्या नवीन रिक्षा परवाना तात्पुरत्या स्वरूपात सध्या बंद झालेले आहेत। तरी यानंतर ज्यावेळेस स्थगिती उठवली जाईल त्यावेळेस नवीन परवाने रिक्षा चालकांना वाटप करण्यात येतील। परंतु त्यासाठी एक मी रिक्षा चालकांना किंवा मालकांना एक विनंती करू इच्छितो की त्यांनी ई रिक्षा घेतल्यास त्यासाठी ई रिक्षासाठी कोणताही परवाना लागणार नाही किंवा त्यासाठी टॅक्स पण लागणार नाही आणि खूप कमी युनिटमध्ये ही रिक्षा जवळजवळ 10 युनिटमध्ये 178 किलोमीटर चालते। तर नक्कीच रिक्षा चालकांनी या दुसऱ्या पर्यायाचा विचार करावा व पर्यावरणपूरक रिक्षा घेऊन पर्यावरण प्रदूषण टाळण्यासाठी सुद्धा यामुळे मदत होणार आहे आणि शासनाच्या ई व्हेकलच्या धोरणास यामुळे बळकटी मिळणार आहे।